सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करीत आहे। आजच्या मन्नासाठी योहान याचा 14वा अध्याय आणि 6वं वचन आपण या ठिकाणी वाचूया। येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही। वाचलेलं वचन देवबाप आशीर्वादित करो आणि या वचनाचा आशीर्वाद देवबाप तुम्हा सर्वांना देव। या ठिकाणी येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना म्हणत आहे की मीच मार्ग आहे, मीच सत्य आहे आणि मीच जीवन आहे। आणि जर आम्ही येशू ख्रिस्ताच्या मार्गाप्रमाणे चालणार आहे, त्याच्या सत्यावरती विश्वास ठेवणार आहे, तर तुम्हाला आणि मला आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याला देव सार्वकालिक जीवन देणार आहे, आनंदकालिक जीवन देणार आहे आणि आमचा नाश होणार नाही, तर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे। आणि आम्ही या देवाच्या वचनाप्रमाणे चालल्यामुळं येशू ख्रिस्त आम्हाला पित्याकडं घेऊन जाऊ शकतो। म्हणजे जो कोणी येशू ख्रिस्ताच्या मार्गाप्रमाणे सत्याप्रमाणे चालत आहे त्याला जीवन प्राप्त होणार आणि त्यालाच पित्याकडे जाता येणार आहे। परंतु जो कोणी त्या मार्गाप्रमाणे चालत नाही त्याला पित्याकडे जाता येणार नाही। आणि म्हणून जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गाप्रमाणे चालत आहे त्याला स्वर्गीय राज्य मिळणार आहे, स्वर्गीय नागरिकत्व मिळणार आहे आणि त्याची जीवनी पुस्तकामध्ये नावाची नोंद देखील होणार आहे, त्याला जीवनी मुकुट देखील प्राप्त होणार आहे। आणि म्हणून त्याला देवाकडून टिकणारी संपत्ती देखील प्राप्त होणार आहे, देवाकडून टिकणारा मान आणि धन देखील त्याला प्राप्त होणार आहे। आणि परमेश्वर त्याच्या आयुष्यामध्ये त्याचा न्याय बरोबर आणि व्यवस्थित करणार आहे। आणि जो देवाच्या मार्गाने चालत आहे, देव त्याची भांडारे भरून टाकणार आहे आणि परमेश्वर त्याला कधी कमी पडू देणार नाही। परमेश्वर त्याचं कल्याण करणार आहे, परमेश्वर त्याला दीर्घायुष्य देणार आहे आणि परमेश्वर त्याच्यावरती दयेचा कृपेचा वर्षाव स्वर्गामधून करणार आहे। आणि म्हणून आजचं वचन देवबाप आशीर्वादित करो, तुम्हाला देव आशीर्वाद देव, तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देव, तुमच्या कुटुंबाला आरोग्य देव आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे। आपण प्रार्थना करूया। पवित्र देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही देवा तुझं उपकार आणि आभार मानतो। आजचं वचन प्रभू ज्या तुझ्या लेकराने ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि तुझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे बाप्पा, तू त्यांना आशीर्वाद दे, आरोग्य दे, त्यांची काळजी घे, त्यांच्या संगती राहा, त्यांचं काम आशीर्वादित कर, त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर, त्यांची प्रगती, त्यांची उन्नती कर। आणि बाप्पा तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव तू त्यांना दे, त्यांच्या जीवनातल्या सर्व अडचणी समस्या घालवून टाक बाप्पा, अद्भुत कार्य कर, चिन्ह चमत्कार कर आणि परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये फार मोठी तू साक्ष घडव। आणि परमेश्वर बाप्पा त्यांना तू तुझ्या मार्गानं चालण्यासाठी आशीर्वाद दे। आणि परमेश्वर बाप्पा आजच्या वचनामध्ये जे तू आमच्याशी बोललेला आहेस प्रभू, तो आशीर्वाद देखील बाप्पा तो त्यांना दे। आणि देवा आम्ही पुन्हा आणि पुन्हा प्रार्थना करतो की दे बाप्पा हे वचन जे जे बघत आहेत बाप्पा, जर त्यामध्ये कोणी आजारी असेल बाप्पा तर तू त्यांना तुझा स्पर्श कर, तुझं आरोग्य दे, तुझं सामर्थ्य दे, तुझ्या रक्तानं तू त्यांना शुद्ध आणि पवित्र कर आणि त्यांच्या सर्व आजारातून परमेश्वर बाप्पा तू त्यांना बाहेर काढ, नवीन जीवन दे बाप्पा। आणि तू त्यांचा डॉक्टर वैद्य आहेस हे तू त्यांना दाखवून दे परमेश्वरा, तू त्यांना बरं कर व चांगलं आरोग्य दे आणि सर्वांचं प्रभू तू कल्याण कर आणि आम्हा सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे। येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा, आमेन। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून पाठवा। मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि परमेश्वर स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईल
परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनामध्ये फार मोठी साक्ष घडेल. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.